रुको रुको, ऐसे नहीं, शुरू से दिखाता हूँ। मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। नक्की थंबनेल बघून आले असणार तुम्ही, कोणी नाही बोलणार। प्रत्येकाला केदारनाथला जायला नाही जमत, त्यामुळे आपण अशा लोकेशनला आलोय, त्याला तुम्ही मिनी केदारनाथ म्हणजे ॲज सिटीज मंदिर आहे। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्याच रूटनी या। फक्त आल्यानंतर आहे ना, बघा इथे एक कमान आहे, कॉर्नरला कमान, या कमानीच्या आतमधनं तुम्हाला यायचंय। सरळ असा एक पायवाट आहे, तिकडनं तुम्हाला सरळ यायचं, असं बंगले बिंगले बघा बाजूला मस्तपैकी, फक्त एक पायवाट आहे, त्या पायवाटेने तुम्हाला सरळ यायचं। ठीक आहे, चला आता बघूया। आपण आज भेट देत आहोत तळेगाव मधील एका ऐतिहासिक मंदिराला, ते म्हणजे केदारनाथ महादेव मंदिर। भारतीय संस्कृतीमध्ये चारधाम दर्शनाला विशेष महत्त्व आहे, त्यातील केदारनाथ हे असून या मंदिराची प्रतिकृती आपल्याला तळेगाव मध्ये पाहायला भेटते। मंदिराच्या बाजूला घुमटाकार वास्तू पाहायला मिळेल, पण या वास्तूबद्दल लोकांचे दोन मत आहेत। काही लोक वास्तूला मंदिर तर काही जण समाधी। आम्हाला आजूबाजूला चौकशी केल्यावर समजले की ती जी समाधी आहे ती उमाबाई दाभाडे यांची आहे। मंदिराच्या समोरच असलेल्या अखंड दगडात घडवलेल्या नंदीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो। मंदिराचा गाभारा मात्र जुन्या काळातील इतिहासाची जाणीव करून देतो। आतील भागात तुम्हाला कोरीव काम, खांबावरील नक्षीकाम अशा एकंदरीत गोष्टी पाहायला मिळतात। हे सगळं पाहून आम्ही मंदिराच्या गर्भगृहाकडे दर्शनासाठी निघालो। 2-3 पायऱ्या खाली उतरून तुम्हाला समोरच मन प्रसन्न करणारी शिवपिंड पाहायला मिळेल। दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो। मंदिरासमोरील आणि आजूबाजूचा बांधकाम मंदिराच्या सौंदर्याला अजून भर घालतो। त्याच समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती पाहायला मिळतात। एकंदरीत हा परिसर या दोन्ही वास्तूंमुळे खूपच आकर्षक वाटतो। या मंदिर परिसरात अजून एक गोष्ट पाहण्यासारखी आहे, तिला घुमटाची विहीर असेही बोलले जाते। पूर्वीच्या काळी गावाला विहिरी बांधून द्यायची परंपरा होती। त्या विहिरी नक्की कशासाठी वापरात येणार आहेत त्यावरून त्याची बांधण्याची पद्धत ठरवली जात होती। अशीच एक विहीर आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत। काही गावांच्या नावातूनच इतिहास डोकावतो। हे गाव मराठी शाळेतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळाली, त्यामुळेच या गावाचं तळेगाव दाभाडे असे नामकरण झाले। विहिरीच्या साईडनी एक रस्ता जाण्यासाठी आहे, तिथं तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं अजून एक शंकराची पिंड पाहायला मिळेल। फायनली आपण सगळं बघून झालेलं आहे। ठीक आहे, मंदिर खूप छान आहे, आजूबाजूचा परिसर खूप छान आहे। बाजूला त्या समाधी होती, आपण 300 वर्षाची विहीर सुद्धा बघितली, आणि त्या विहिरीमध्ये एक अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघितलं ना, खाली उतरल्यानंतर महादेवांची पिंड होती, ती पण किती छान होती बघण्यासारखी। जास्त काय एवढं मोठं नाही ब्लॉग झालाय आपला, पण ठीक आहे, नक्की व्हिजिट करा, कारण खूप छान आहे मंदिर बघण्यासारखं आहे आणि एरिया खूप छान आहे, त्यामुळे नक्की व्हिजिट करा या लोकेशनला। आणि ठीक आहे, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, बाय।